नमस्कार, हरिओम. मी पंडित चेतन गुरुजी कर्मकांड दर्शन या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला व्हिडिओ आहे 23 एप्रिल 2026 रोजी येणाऱ्या गंगा सप्तमी विषयी. आता ही गंगा सप्तमी आहे काय, त्याच पद्धतीने या दिवशी असं काय केल्यानंतर आपलं सर्व पापांचं क्षालन होतं किंवा आपले सर्व जे काही पाप असतील, जे काही अनावधानानं आपल्याकडनं झालेले आहेत, अशा अनावधानिक पापांपासून आपली मुक्तता होते. तर हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता या गंगा सप्तमीच्या दिवशी तुम्हाला कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे हे अगोदर सांगतो. आंघोळ करत असताना जर का तुम्हाला जमलेच तर गंगा स्नानच करा. मात्र गंगा नदी प्रत्येक ठिकाणी तो उपलब्ध नाहीये, त्यामुळे आपल्या जवळपास असलेला जलाशय किंवा नैसर्गिक ओढा, त्याच पद्धतीने एखादी नदी असेल तर ती नदी या ठिकाणी जाऊन स्नान करायचं आहे. जर का तुमच्या आसपास जवळपास कुठेच नदी नाही, ओढा नाही, तलाव नाही, अशा वेळेला आपल्या घरामध्येच हातामध्ये थोडस जल घेऊन गंगेंचे यमुनेंचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरु असं म्हणून ते जे काही पळीभर पाणी आहे किंवा आचमनभर पाणी आहे ते तुमच्या आंघोळीच्या पाण्यात मिश्रित करा. त्या पाण्याने स्नान करून घ्यायचंय. जर का तुम्ही गंगाजल आणलेला असेल तर ते गंगाजल पाण्यामध्ये टाकून जरी आंघोळ केली तरी उत्तम राहील. पूजा करत असताना देखील याच मंत्राचा जप करून आणि गंगा मातेचं पूजन करायचं आहे. गंगाजलामध्ये किंवा नदीमध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये दूध अर्पण करायचं आहे, अक्षदा अर्पण करायचे आहेत, लाल फुलं पांढरे फुलं अर्पण करायचे, बेल पान व दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि जे पण काही सरोवर तलाव नदी असेल त्यांना नमस्कार करायचा आहे आणि इत्यादी सर्व गोष्टी गंगा मातेंना तुम्ही अर्पण करत आहात हे सांगून त्यांना सर्व काही अर्पण करून आणि प्रार्थना करायची आहे. आर्थिक वृद्धी करता आणि कर्जातून मुक्ती करता तुम्हाला हा छोटासा उपाय करायचा आहे. तो असा, एक तांब्याचा कलश घ्या, त्याच्यामध्ये थोड्याशा दुर्वा, अक्षत, बेल, तुळस इत्यादी अर्पण करा. तो जो काही कलश आहे तो पाण्याने संपूर्णपणे भरा आणि तो कलश घराच्या ईशान्य कोणामध्ये स्थापित करा. त्याच पद्धतीने दुसऱ्या दिवशी म्हणजेच गंगा सप्तमी झाल्यानंतर तो जो काही कलश आहे त्यातील जे काही पाणी आहे ते संपूर्ण घरामध्ये शिपडायचं आहे. तदनंतर त्यातील पाणी एखाद्या योग्य अशा झाडाला समर्पित किंवा अर्पण करायचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला या दिवशी पांढऱ्या वस्तूंचं, पांढऱ्या कपड्यांचं दान करायचं आहे, नारळाचं दान करायचं आहे आणि जमलंच तर जलाचं दान करायचं आहे. मातीच्या भांड्यामध्ये जे काही पाणी आहे ते भरून जर का तुम्ही त्याचं दान केलं, पक्ष्यांसाठी धनधान्य दान केलं तर अतिशय उत्तम राहील. त्याच पद्धतीने जे काही 7 धान्य आहेत त्या 7 धान्याचं किंवा सप्तधान्याचं तुम्ही दान योग्य अशा गुरुजींना, योग्य अशा ब्राह्मणांना, योग्य अशा एखाद्या ठिकाणी, एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही करू शकता. मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाहीये. पुन्हा एकदा असाच एखादा व्हिडिओ घेऊन भेटू. तोपर्यंत हरिओम.